शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची हरभऱ्याची खूप मोठ्या प्रमाणावरती मर वगैरे होत आहे. आता ही होणारी मर नेमकी कशामुळे होत असते? जी काही असणारी फुजेरियम बुरशी आहे, त्या बुरशीचा अटॅक ज्यावेळेस जास्त प्रमाणावरती वाढला जातो, त्यावेळेस आपली जी काही हरभरा पिकाची आहे, ही मर त्यामध्ये होत असते. आता ही मर थांबवण्यासाठी नेमकी करायचं काय? जसं की आपण सुरुवातीला बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं होतं, की ट्रायकोडर्माचा त्यामध्ये वापर करा. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यामध्ये वापर केला नव्हता आणि त्याच्यानंतर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची मर देखील होत आहे. अनेक शेतकऱ्यांचं असं देखील झाले असेल, की त्यांनी ट्रायकोडर्माचा वापर केला होता, पण तरी देखील त्यामध्ये मर होत आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला केमिकल ट्रीटमेंट करणं त्यामध्ये गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, मेटॅलॅक्झिल आपल्याला बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करायचा आहे. मेटॅलॅक्झिल वापरत असताना आपल्याला 20 ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला 20 एओसी हे देखील बुरशीनाशक वापरायचं आहे. हे घेत असताना त्यामध्ये 30 ग्रॅम घ्यायचं आहे. दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन करायचं आहे. दोन्ही देखील हे बुरशीनाशक खास करून जमिनीतून येणाऱ्या ज्या काही बुरशी वगैरे आहे यांना थांबवण्यासाठी, यांना रोखण्यासाठी त्यामध्ये काम करत असता. आपल्याला या दोन्हींचाच या ठिकाणी वापर करायचा आहे. हे दोन्ही बुरशीनाशक सांगितलेल्या प्रमाणामध्ये त्याच्यासोबत ह्युमिक जेल त्यामध्ये 30 ग्रॅम ऍड करा आणि संपूर्ण दाट फवारणी करा. ज्यावेळेस तुम्ही दाट फवारणी करशाल त्याच वेळेस ही जी काही लागलेली बुरशी वगैरे असणार आहे, ही जागच्या जागी थांबायला या ठिकाणी मदत होणार आहे. पण जर तुम्ही दाट जर फवारणी केलेली नसेल तर तुम्हाला रिझल्ट देखील कमी मिळू शकता. त्यासाठी दाट फवारणी करणं गरजेचं आहे. एकरी कमीत कमी 6 ते 7 पंप या ठिकाणी होणं गरजेचं आहे. जी काही लागलेली मर असेल ही अवघ्या फक्त 2 दिवसामध्ये या ठिकाणी थांबायला मदत होणार आहे आणि तुमचं जे काही हरभरा पीक असणार आहे ते मरीपासून वाचायला या ठिकाणी फायदा निश्चितच होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जास्त मर होते, हा व्हिडिओ नक्कीच त्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला बिलकुलही विसरू नका. धन्यवाद.